काल रात्री SBI क्लर्कची 13,700 जागांची जाहिरात आली, ज्यामध्ये जवळजवळ 1900 प्लस जागा ज्या आहेत या फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे। आणि जशी जाहिरात पडली तेव्हापासून एक वेगळीच एनर्जी विद्यार्थ्यांमध्ये आली की आता एक यावर्षी कुठल्याही परिस्थिती SBI क्लर्क जे हे डेफिनेटली पार करायचे, कारण अपॉर्च्युनिटी चांगली आहे। डेफिनेटली यावर्षी खूप विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं यावर्षी SBI मध्ये होणार आहे। रात्री मी व्हिडिओ जेव्हा करत होतो तेव्हा मी बोललो की यावर्षी जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा फायनल रिझल्ट लागेल आणि फायनल रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा तुमची जॉइनिंग होईल, पोस्टिंग होईल, ब्रांच जेव्हा तुम्हाला अलॉट होईल, तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक ब्रांचमध्ये महाराष्ट्रात अशी एकही ब्रांच नसेल ज्या ब्रांचमध्ये सारथीचा विद्यार्थी नसेल। म्हणजे ईच अँड एव्हरी ब्रांचमध्ये यावर्षी आपले विद्यार्थी असलेच पाहिजे आणि ते टार्गेट घेऊन त्या पद्धतीने त्या अनुषंगाने एक स्टडी प्लॅन मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येतोय। मायन्यूट आपल्याला ॲनालिसिस करायचे, छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायचे, प्री मेन्स आणि फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने कटिबद्ध आहोत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा याला थोडंसं इगोवर घेऊन अभ्यासाची स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे। प्रामाणिकपणे स्ट्रॅटेजी फॉलो करा। प्रत्येक स्ट्रॅटेजी नंतर ज्या पद्धतीने तुमचे रिव्ह्यूज येतात आणि ज्या पद्धतीने तुम्हाला फायदा होतो, त्यामुळे नवीन विद्यार्थी जे आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहे, दुसऱ्यांदा पाहत आहे किंवा यापूर्वी आम्हाला तुम्ही प्रॉपरली फॉलो नाही केलं, प्रामाणिकपणे फॉलो करा। कारण आमची एकमेव टीम आहे जी विद्यार्थ्यांना, बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ईच अँड एव्हरी गोष्टीचं सोल्युशन देते। प्रत्येक, मग तिथं सारथीचा विद्यार्थी असेल किंवा सारथीच्या बाहेरचा विद्यार्थी असेल, प्रत्येकाला आम्ही त्याच पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतो। जसं की एक बँकिंगचा ॲस्पायरंट म्हणजे आमची जबाबदारी, या अनुषंगाने जाऊन आम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करून प्रत्येकाला एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल तर SBI क्लर्कबद्दल समजून सांगतोच की कशा पद्धतीने प्लॅन करायचं आहे, पण त्यापूर्वी जसं अगोदरच आपण एक व्हिडिओ टाकला होता की SBIसाठी किंवा अपकमिंग येणाऱ्या पूर्ण वर्षभरातील एक्झामसाठी 2 आपण बॅचेस घेऊन येतोय। एक आहे क्वांट फाउंडेशन बॅच, जिचं आपण नाव आहे मॅथ्स मास्टर बॅच। मॅथ्स मास्टर बॅचमध्ये या बॅचमध्ये कंप्लीट क्वांट जे आहे हे अरिथमेटिक डी आहे आणि सिम्प्लिफिकेशन नंबर सिरीज हवाला जो पोर्शन आहे म्हणजे कंप्लीट क्वांट जे या बॅचमधून तुम्हाला बघायला मिळेल। प्री आणि मेन्स लेवलचं जी बॅच चालू होते 7 जानेवारी 2025 पासून। सोबत अक्षय सर घेणारे GAची बॅच, स्पेशल GAची बॅच, जिला आपण नाव दिले दृष्टी बॅच 1.0, GA गुरुकुल दृष्टी बॅच 1.0। या बॅचमधून करंट अफेअर, स्टॅटिक बँकिंग आणि तुमचं बँकिंग अवेअरनेस आणि बँकिंग, करंट अफेअर्स, स्टॅटिक बँकिंग, बँकिंग अवेअरनेस आणि स्टॅटिक GK हा पूर्ण पार्ट जो आहे हा या दृष्टी बॅच 1.0 मधून होणार आहे। तर ही बॅच सुद्धा 7 जानेवारीपासून चालू होते। 7 जानेवारीपासून या दोन्ही बॅचेस चालू होत आहेत। जे विद्यार्थी एकदम बिगिनर आहेत किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी बँकिंगची तयारी करतात, अजून चांगल्या पद्धतीने तयारी करायची, प्रॉपर गायडन्स पाहिजे, प्रॉपर मॅथ्स GAचं एक सोल्युशन पाहिजे, तर तुमच्यासाठी एक परफेक्ट सोल्युशन आहे। 7 जानेवारीपासून या बॅचेस चालू होतील। या संदर्भात डेमो लेक्चर जे ते 7 जानेवारीपासून असतीलच, पुढे जसं येईल तसं अपडेट देऊ। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय काय समजून घ्यायचंय, कशा पद्धतीने जायचंय, काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे मी तुमच्यासोबत डिस्कस करणं, बीइंग टीचर, बीइंग मेंटॉर, बीइंग तुमचा गाईड, काही गोष्टी महत्त्वाच्या तुमच्यासोबत डिस्कस कराव्याशा वाटतात आणि ते केल्याच पाहिजे। मी नेहमी सांगतो की क्वांटचा टीचर म्हणून तर मी डेफिनेटली तुमच्यासाठी चांगला व्यक्ती असणारच आहे, पण मला तुमच्या लाईफमध्ये एक डिफरन्स क्रिएट करायचं आहे, मला तुमच्या लाईफमध्ये एक वेगळी दिशा द्यायची आहे। आणि बीइंग टीचर, बीइंग मेंटर माझं ते पर्सनली मी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी मानतो आणि ईच अँड एव्हरी गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतो। तर आजच्या व्हिडिओमधून काही इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या माध्यमातून मी तुमच्या समोर ते ठेवणार आहे की काय विद्यार्थ्याने केलं पाहिजे, काय विद्यार्थ्याने करू नये, सो दॅट यावर्षी डेफिनेटली सिलेक्शन होईल। बिगिनर जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी आता जस्ट बॅचेस तरी चालू केल्यात, अशा विद्यार्थ्यांना डिसेंबर जानेवारीमध्ये काय अभ्यास करायचा आहे, जे नवीन जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी बॅचेस संपवलेले आहेत नेमक्याच किंवा संपत आल्यात, लर्नर्स बॅचचे स्टुडंट ज्यांना आपण लर्नर्स म्हणूया, अशा बॅचच्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये काय प्लॅन फॉलो केला पाहिजे। आणि जे जुने विद्यार्थी ज्यांची ॲटलिस्ट एक तरी प्री पास झाली त्यांना आपण म्हणूया स्टडी प्लॅन फॉर चॅम्पियन्स म्हणजे असे विद्यार्थी ज्यांचं ॲटलिस्ट आतापर्यंत एक प्री पास झाली, अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळा स्टडी प्लॅन डिसेंबरचा आणि जानेवारीचा। बाकी सुरुवात करूया पहिल्यापासून की महत्त्वाचे पॉईंट्स काय काय आहेत। बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ऑफलाईन प्रॅक्टिस करावी की ऑनलाईन टेस्ट द्याव्यात किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस करावी, कोणतं बेटर आहे। याच्यामध्ये जो आमच्या संपर्कातला विद्यार्थी आहे तो बरोबर ज्या पद्धतीने आम्ही सांगू त्या पद्धतीने करत राहतो, पण बरेचदा असं होतं की जुने विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात, तर तुम्ही जेव्हा लोक अभ्यास करतात
तुमच्या संपर्कात जेव्हा नवीन विद्यार्थी येतात तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यांना सांगतात की बाबा ऑनलाईन टेस्ट द्या किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस करा, तर प्लीज त्यांना तसं सांगू नका. कारण एखादा विद्यार्थी जेव्हा फक्त बॅच कंप्लीट करून येतो विदाऊट ऑफलाईन प्रॅक्टिस येतो, जेव्हा तो ऑनलाईन टेस्ट देणं चालू करेल किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस डायरेक्ट स्टार्ट करेल, त्याला टाईमचं प्रेशर येईल, तो पॅनिक होईल आणि तो कधीच स्वतःला इम्प्रोवाइज करू शकत नाही. म्हणून ऑफलाईन प्रॅक्टिस जी आहे हिला माझं पहिलं रिकमेंडेशन असतं की पहिल्यांदा तुम्ही काही टाईम ऑफलाईन प्रॅक्टिस करा, ऑफलाईनमधून एक चांगला मोमेंटम गेन करा आणि मग डेफिनेटली ऑनलाईनकडे स्विच व्हायचंच आहे. ते तर प्रत्येकाला व्हावंच लागतं. मी स्वतः सांगतो की सर्टन टाईम नंतर ऑफलाईनकडे गेलं पाहिजे. तो ऑफलाईन प्रॅक्टिस चांगली की ऑनलाईन प्रॅक्टिस चांगली, तर माझं म्हणणं आहे की किमान टॉपिक वाईज रिव्हिजन करताना पहिल्यांदा ऑफलाईन करावं, एकदा ऑफलाईन प्रॅक्टिस झाली की मग ऑनलाईन टेस्टकडे स्विच करावं, सो दॅट एक ऑफलाईनचा मोमेंटम, स्पीड, ॲक्युरसीवाला पार्ट जो आहे हा आपण पुढे घेऊन जाऊ आणि मग त्यानंतर एक डेफिनेटली चांगला मोमेंटम तुमच्या हातामध्ये असेल. म्हणून ऑफलाईन की ऑनलाईन, तर पहिल्यांदा ऑफलाईन आणि मग नंतर ऑनलाईन. ऑफलाईन करत असताना टाईम लावून करावं की नाही करावं, मी म्हणेल सुरुवातीला तुम्ही असं टार्गेट ठेवा की मला 3 तास क्वांटचा अभ्यास करायचा आहे. मग त्या 3 तासामध्ये किती क्वेश्चन होतील नोट डाऊन करून ठेवा, उद्या किती क्वेश्चन होतील नोट डाऊन करून ठेवा, परवा किती क्वेश्चन होतील. बघा टप्प्याटप्प्याने 3 तासामध्ये तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन जे ते रोज थोडे वाढत जातील. याचा अर्थ असा आहे की हळूहळू तुमची स्पीड वाढते, हळूहळू तुमची ॲक्युरसी पण वाढते, एक पॉझिटिव्ह मोमेंटम येतोय. तोच मोमेंटम आपण टप्प्याटप्प्याने पुढे कंटिन्यू ठेवावा. यात बरेचदा विद्यार्थ्यांना समजत नाही की नेमका अभ्यास कुठून करावा. त्यासाठी क्वांटचा ठोकळा आपण तयार केला. जस्ट व्हॉल्यूम 1 आलंय, व्हॉल्यूम 2 पुढच्या 15-1 दिवसामधील, व्हॉल्यूम 3 सुद्धा SBI क्लर्क मेन्सच्या अगोदर व्हॉल्यूम 1, 2, 3 तिन्ही तुमच्या हातात देऊन टाकेल आणि तिन्ही व्हॉल्यूमच्या माध्यमातून डेफिनेटली तुम्ही प्री आणि मेन्स पास होताल, याची गॅरंटी माझी आहे. तर त्यामुळं तयारी करत असताना नेमकं प्री करावं, मेन्स करावं, तर ऑफकोर्स ओव्हरऑल तयारी करावी. तसं तयारी करतानाच तो ऑनलाईन करावी की ऑफलाईन करावी, तर मी म्हणेल पहिल्यांदा ऑफलाईन करावी, थोडी ऑफलाईनची प्रॅक्टिस होऊ द्यावी आणि मग डेफिनेटली तो मोमेंटम ऑनलाईनकडे शिफ्ट करावा. पहिल्यांदा एकदम बॅच संपली की लगेचच्या लगेच ऑनलाईन टेस्ट देणं स्टार्ट करू नये. अशा वेळेस तुम्ही पॅनिक होताल, अटेम्प्ट होणार नाही आणि त्या गोष्टीला इम्प्रोवाइज करायला खूप जास्त टाईम लागून जातो. म्हणून ऑफलाईनमधून जर प्रॅक्टिस केला आणि मग पुढे गेलात तर डायरेक्ट ऑनलाईन टेस्टकडे जाण्याचा फोबिया जो राहतो मनात तो राहत नाही. ऑफलाईन आपण या क्वेश्चनची भरपूर प्रॅक्टिस केली आहे आणि तेच क्वेश्चन मला ऑनलाईनमध्ये येत आहे, त्यामुळे ते डेफिनेटली हळूहळू सुटायला लागतात. तर पहिले ऑफलाईन नंतर ऑनलाईन, पहिला मुद्दा क्लिअर आहे. दुसरा मुद्दा की बरेचदा काय होतं की जुने विद्यार्थी असतील किंवा नवीन विद्यार्थी असेल इतरांसोबत कंपेअर करतात. सर त्याला असं होतं मला तसं होत नाही, मला असं होतं त्याला तसं होत नाही, मला क्वांट जमतं त्याला रिजनिंग जमतं. अरे बा, प्रत्येकाची स्ट्रेंथ आणि वीकनेस वेगवेगळी आहे. तुम्ही तुमचं काम कन्सिस्टंटली चालू ठेवा. तुम्ही पण त्याच्यासारखे आज न उद्या होणार आहे, पण आज तुम्ही त्याच्यासोबत जर कंपेअर केलं तर डेफिनेटली कुठंतरी याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर पडेल आणि तुमची ग्रोथ जी आहे ही थांबून जाऊ शकते. कारण प्रत्येकाला हेल्दी कॉम्पिटिशन करता येत नसतं, लोक कंपॅरिझन करतात. कंपॅरिझनच्या ऐवजी हेल्दी कॉम्पिटिशन असावं. पण मला असं वाटतं की याचा विचार तुम्ही सध्या करूच नाही. तुम्हाला दिलेला टास्क किंवा तुम्हाला दिलेला अभ्यास जो आहे हा प्रामाणिकपणे फॉलो करत जावा. हळूहळू तुम्ही सुद्धा त्याच्या बरोबरीने जाताल, त्याच्यासोबत कंपेअर करण्याची तयारी तुमची असेल. एखादा विद्यार्थी वर्षभरापासून तयारी करतोय, एखादा 6 महिन्यापासून तयारी करतोय. ऑफकोर्स जुन्या विद्यार्थ्याचं मोमेंटम जास्त आहे, त्यासोबत जर मी कंपॅरिझन केलं तर डेफिनेटली कुठंतरी माझ्याच मनात निगेटिव्हिटी तयार होईल. त्यामुळं प्लीज इतरांसोबत कंपेअर करू नका. बरेचदा असं होतं की विद्यार्थ्यांना आता मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही व्हिक्टर्स ऑफ सारथी किंवा व्हिक्टर स्टॉक ऐकतायत विद्यार्थ्यांचे, जुने विद्यार्थ्यांचे, ते म्हणतात येऊन की आम्ही राहुल सरांचं सजेशन घेतलं, आम्ही सर म्हणले म्हणून मी जॉब सोडला, आम्ही सरांनाच फॉलो करायचो, आम्ही नेहमी काही प्रॉब्लेम असला सरांना फोन करायचो, आम्ही पर्सनल काउन्सिलिंगसाठी जाऊन भेटायचो. असं विद्यार्थी बोलतात. का बोलतात? कारण त्यांनी आलेत, आमचा गायडन्स घेतलं, आमचा एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत शेअर झाला आणि डेफिनेटली कुठंतरी त्यांना तो एक पॉझिटिव्ह मोमेंटम भेटला, एक पॉझिटिव्ह अप्रोच भेटला आणि त्यांचे रिझल्ट्स आले. तर हे जेव्हा विद्यार्थी बोलतात ते बोलण्याचं रिझनच त्यांचं ते असतं की तुम्ही सुद्धा सरांच्या संपर्कात राहा. बरेचदा विद्यार्थी काय करतात की कुणाच्या तरी अशा एखाद्या संपर्कात जातील ज्याने कधी स्वतः एक्झाम दिल्या नाही, दिल्या तर पास झाल्या नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, त्यांचेही रिझल्ट येत नाहीत, तुमचेही रिझल्ट येत नाहीत. बरेचदा सिनियर लोक इथं चुकतात की ज्युनियरला सजेशन देत बसतात. मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी तुमचं एक्झाम क्वालिफाय केली पाहिजे, सिलेबस संपवला पाहिजे, सिलेक्शन मिळवलं पाहिजे आणि मग तुम्ही मेंटरची भूमिका डेफिनेटली गाजवली पाहिजे. पण
त्यात असं होतं की तुमचा एक्सपिरियन्स जो आहे हा फार छोटा आहे, आमचा एक्सपिरियन्स ऑफकोर्स मोठा आहे. बरं एखादा विद्यार्थी आमच्याकडे येतोय याचा अर्थ असं नाही की आम्ही त्याला काही पैसे मागतोय. सारथीचा विद्यार्थी असेल, नॉन सारथीचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही गायडन्स करण्याचा प्रयत्न करतोच. आमच्या पद्धतीने डेफिनेटली वेळ देतो. पण यात असं होतं की आम्ही काहीतरी सांगायचं, तुम्ही त्यांना काहीतरी थातूर-मातूर सांगतात आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची फरफट होते. तो नेहमीच कन्फ्यूज राहतो आणि त्यालाही कळत नाही, तुम्हालाही कळत नाही. त्यामुळं प्लीज सीनियर स्टुडंटला माझं म्हणणं असं आहे की आमचा अनुभव जास्त आहे. मे बी एखाद्या केसमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन चांगला आमच्यापेक्षाही सॉल्व्ह करता येत असेल, एखाद्याचं क्वांट माझ्यापेक्षाही चांगलं असेल, जी अक्षय सरांपेक्षाही चांगलं असेल, पण एखाद्या विद्यार्थ्याला गाईड कसं करायचं याचा अनुभव आम्हाला जास्त आहे. सो लेट अस डू इट. आम्हाला ते करू द्या, सो दॅट काय की त्या विद्यार्थ्यांनाही कन्फ्युजन होणार नाही आणि तुमचंही लवकरात लवकर सिलेक्शन होईल. तुमच्यासाठी एक विद्यार्थ्यांना, जुन्या सिनियर विद्यार्थ्यांना मेसेज तोच आहे की तुम्ही ज्युनियर्सला शिकवण्याच्या नादात तुमच्या आयुष्याला म्हणजे आयुष्यात चांगला वेळ वाया घालवू नका. तुम्ही काय करा, तुमच्या अभ्यासावर फोकस करा, तुमचं सिलेक्शन मिळवून घ्या. एकदा तुमचं सिलेक्शन झालं की मग डेफिनेटली तुम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा, टेलिग्रामचा ग्रुप बनवा. 10-20 विद्यार्थ्यांना मी तुमच्याकडे गायडन्स करायला देतो की ह्या 10-20 विद्यार्थ्यांची जबाबदारी तुम्ही घ्या, त्यांना तुम्ही घडवा, त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही एक चेंज घडवून आणा. डेफिनेटली ते आम्हालाही आवडेल. पण तुम्ही हा विचार करत बसू नका की मी आता माझी तयारी करत असताना त्यांना गाईड करत बसतो. सो प्लीज ते करू नका, कारण यात तुमचा आणि तुमचा तो वेळ जाईल आणि त्यांचं करिअर स्पॉईल होण्याची शक्यता असते. ठीक आहे, तुम्ही सांगितलेली गोष्ट एखाद्याच्या केसमध्ये लागूही पडेल, पण कसं आहे तुमचा बाळांनो अनुभव छोटा आहे. तुम्ही तेच सांगता जेवढं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्यांना कधी विचारत नाही की तुमची काय परिस्थिती आहे, त्याचं त्याला काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा आमच्याकडे विद्यार्थी येतो तेव्हा 5 मिनिटं पहिलं काम असतं की मी त्याला ऐकून घेतो की तुझं काय बाबा, तुझ्याबद्दल सांग, तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुझ्या प्रॉब्लेम्सला मी सोल्युशन देईल. तू आला की मी माझ्याकडे काही असा फॉर्म्युला ठरलेला नाही आहे की हा फॉर्म्युला तू घे, या गोळ्या तू घे, तुझं चांगलं होऊन जाईल. अगोदर त्याचा आजार ऐकून घ्यावा लागतो आणि मग त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या गोळ्या असतात, प्रत्येकाला वेगवेगळे ट्रीटमेंट असते. ठीक आहे, त्यामुळं पर्सनल काउन्सिलिंगसाठी जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांनी येत चला. बरेचदा असं होतं की जुने विद्यार्थी जे आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्यामागचं कारण की सर म्हणतील की आतापर्यंत तयारीच करतोय का, तुझी अजून एक पण एक्झाम निघाली का. बघा बाळांनो, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आमची तर इच्छा आहे की तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं, पण याचा अर्थ असं नाही की तुमचं सिलेक्शन होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला ब्लेम करणार किंवा वाईट म्हणणार किंवा चुकीचं म्हणणार. सो प्लीज येत चला, भेटत चला, काही सोल्युशन पाहिजे असेल तर घेत चला. अहम ब्रह्मास्मी होऊ नका. एकदा सिलेक्शन झालं ना, तुम्ही आम्हाला विचारू पण नका, तुमचा आमचा संबंध संपला, मी असं समजेल. कारण एकदा तुमचं सिलेक्शन झालं, आमचं लाईफचं पर्पज साध्य झालं की एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तर आपण त्याच्या लाईफमध्ये डिफरन्स क्रिएट केला, त्याचं सिलेक्शन झालं. आता त्याने लग्नाला बोलवलं काय, नाही बोलवलं काय, आम्हाला काही फरक पडत नाही. तसंही तुम्ही बोललं तर बरेचदा आमचं येणं पण होत नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक स्टेबिलिटी मिळवा, सिलेक्शन मिळवा आणि मग डेफिनेटली तुम्ही आमच्यासोबतचा संपर्क 0 केला तरी चालेल. त्यातनं आम्हाला इंटरेस्ट आहे आणि तुम्ही पण ठेवू नका, काही टेन्शन घेऊ नका. पण जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत संपर्कात राहा, कारण इथं अनुभव जास्त आहे आणि तो अनुभवाचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा. ज्युनियर स्टुडंट्सला सांगतो की तुम्ही लोकांनी जे नवीन न्यू कमर्स आहेत किंवा सध्या बॅचेस चालू आहेत किंवा संपल्यात, तुम्ही लोकांनी तुमच्या कामाशी काम ठेवा. तुम्ही इतरांचं ऐकत बसू नका. तुम्हाला काय लागलं ना, आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन घेऊन येतोच आहे. सोबत पर्सनली येऊन भेटा, ग्रुपने येऊन भेटा, इंडिव्हिज्युअली येऊन भेटा. पण जुन्या विद्यार्थ्यांना डोकं लावत बसू नका. तुम्ही पण काय करता, बरेचदा त्यांना भैया तू खूप हुशार आहे, तुला हे सगळं चांगलं येतं. ते बिचारे नवीन आहेत, त्यांना माहीत नाही, ते स्वतःच्या इमेजमध्ये अडकतात. ते बसतात तुम्हाला गाईड करत आणि त्यांचं आणि स्वतःचं दोघांचंही करिअरचं वाटोळं करून घेऊ नका. तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा आमच्याकडे या, आम्हाला भेटा. तुम्हाला वाटतं व्हिडिओज बघा, स्टडी प्लॅनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येतो. त्यामुळं डेफिनेटली काहीच तुम्ही डोकं लावत बसू नका. स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा. बघा तुम्ही तेच करा जे आम्ही सांगतोय, कारण आमचा अनुभव पुन्हा सांगतोय की मोठा आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. की तुम्हाला कुणाचं ऐकायचंय ते ऐकत बसा, पण स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला काय पटतं तेच डेफिनेटली करा. इतर लोक काही म्हणतात म्हणून तुम्ही, बरेचदा मुलं तुम्हाला म्हणतील की अरे तू क्वांटची प्रॅक्टिस फक्त ऑफलाईन करतोय, अरे तू क्वांट फक्त राहुल सरांनाच फॉलो करतोय, एक काम कर आमच्या सरांनाही फॉलो कर, असं तुम्हाला लोक पॅनिक करतील. इतर क्लासचे विद्यार्थी सांगतात अरे तू फक्त आमच्या सरांना फॉलो करतोय, नाही एक काम कर राहुल सरांना पण फॉलो कर. नका प्लीज असं करू, त्या लेकराला कन्फ्यूज करू नका. बघा आमच्या हातून हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, तर याचा अर्थ काहीतरी आमच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्यामुळे इतरांना उगाच पॅनिक करून तुमच्या 1000-2000 रुपयांसाठी पोरांच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. त्यांचा मोमेंट आमच्याकडे बरेच
आत्ता काल परवा एक मला मुलगा येऊन भेटला, सर जेव्हा आपली बॅच संपली होती तेव्हा मला अभ्यास काय करावा कळत नव्हतं, क्वांट थोडं अवघड चाललं होतं, मला सांगितलं की आमच्या सरांना फॉलो कर. मी त्यांची बॅच घेतली सर, मला काही दगडं कळलं नाही. मी आता पुन्हा तुमच्याकडे आलो, तुम्ही मला सांगा मला अभ्यास काय करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सारथी ही अशी एकमेव टीम आहे जी गरीबातल्या गरीब पोराला पण शिकवते, जी गरीबातल्या गरीब पोराला पण न्याय मिळवून देते. ज्या पोराला क्वांट काय माहिती नाही अशा पोरांना सुद्धा आपण फायनल सिलेक्शनपर्यंत पोहोचवले. एवढ्या ग्राउंड लेवलपासून त्या लेवलपर्यंत पोहोचवणं मला नाही वाटत की सारथीशिवाय दुसरी कोणत्याही टीम करत असावी आणि करेल पण म्हणून. त्यामुळं खूप ग्राउंड लेवलपासून आम्ही तुम्हाला घेऊन जातो. आता जर तुम्ही दुसऱ्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, बिनधास्त करा. मी तर म्हणतोय तुम्हाला जित जायचे तीच जा, पण अशा स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीने जा. कुणी म्हणतंय म्हणून, कुणी सांगते म्हणून अजिबात करू नका. तुम्हाला मी शिकवलेलं समजत नसेल तर डेफिनेटली करा. तुम्हाला आम्ही शिकवलेलं समजत नसेल तुम्ही दुसरा क्लास लावा, पण तुमच्या मनाने. आणि जर तुम्हाला आम्ही शिकवलं समजाल तर दुसऱ्यांचा अजिबात ऐकत बसू नका. यात स्वतःचा टाईम जाईल, आणखी कन्फ्यूज होताल, पुन्हा वापस यायला वेळ लागेल. या 2-3 महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा. आणि मला असं वाटतं की क्वांटमध्ये मागच्या 2024मध्ये तुम्ही यूट्यूब उघडून बघा, राहुल मिसाळ हा एकमेव माणूस असा आहे ज्याने प्री आणि मेन्ससाठी हायेस्ट नंबर ऑफ लेक्चर्स घेतलेत यूट्यूबवर सुद्धा. जुने विद्यार्थ्यांसाठी, नवीन विद्यार्थ्यांसाठी सारथी असं एकमेव क्लास आहे जिथं 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने बॅचेस चालतात प्रीच्या आणि मेन्सच्या. हायेस्ट नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी करतो. आणि एवढं जर आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी करतोय आणि एवढं शिकून जर तुम्हाला कळत नसेल तर मग दोनच गोष्टी आहे, एक तर तुम्ही झोपेचं सोंग घेतलंय किंवा जेन्युइनली तुम्हाला अभ्यास करायचाच नाही. एक तुम्ही झोपेत सोंग घेतलंय किंवा मग तुमचा मानसिकताच तशी नाही की मला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला समजतच नसेल तर भाग वेगळा आहे, पण असं कोणच नाही आहे ज्याला क्लासमध्ये समजत नाही. हायेस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याकडे येतात दरवर्षी आणि डेफिनेटली त्यांना अशी बरेच विद्यार्थी असतात ज्यांना फक्त बँकिंग करायचं आहे. अशा लोकांना आम्ही त्या मोमेंटममध्ये आणतो आणि त्यांच्याकडून करून घेतो, त्यांचा ॲटोमॅटिकली इंटरेस्ट जनरेट करतो. तर याचं क्रेडिट आम्हाला नको आहे, पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. नवीन विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की कन्सिस्टंट राहा. बरेचदा काय होतं, 8 दिवसांचा स्टडी प्लॅन दिला की तुम्ही 8-10 दिवस छान करता, मग पुन्हा सपोज आता बरेचदा असं होतं की कालची गोष्ट सांगतो, सर मला महिन्याभराचा प्लॅन दिला ना की मी 10-12 दिवस चांगलं करतो, नंतर गाळ पटून जातो. आता यासाठी काय करा, छोटे छोटे टार्गेट ठेवा की या 7-8 दिवसात काय करायचं, पुढच्या 7-8 दिवसात काय करायचं, पुढच्या 7-8 दिवसात काय करायचं. डायरी बनवा, या 7-8 दिवसात केलेला अभ्यास लिहून काढा, पुढच्या 7-8 दिवसात केलेला अभ्यास लिहून काढा. याने काय होईल, तुम्ही केलेल्या अभ्यासाचा ट्रॅक राहील आणि मग त्या ट्रॅकमुळे तुमच्याही मनात एक पॉझिटिव्ह माइंडसेट राहील की अरे हा चला ठीक आहे यार, मी एवढा अभ्यास मागच्या आठवड्यात केला, एवढा अभ्यास मागच्या आठवड्यात केला. तर कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तुम्ही किती बघा, एखादा विद्यार्थी जर आज 10 तास करतो, उद्या गॅप घेतो, परवा दिवशी पुन्हा 12 तास करतो, काहीच फायदा नाही. मी म्हणतोय की तुम्ही रोज 8-8 तासच करा, पण कॉन्स्टंट आणि रेग्युलर आणि कन्सिस्टंट करा, याच्यात जास्त फरक दिसतो. तर कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. कन्सिस्टंट राहा. ठीक आहे, एखाद दिवशी नाही झाला, आठवड्यातून तो भाग वेगळा आहे, पण रोज थोडा थोडा अभ्यास जो आहे हा डेफिनेटली चालू राहायला पाहिजे. बरेचदा असं होतं की जेव्हा तुम्ही मेन्स चालू करताल, प्री चालू करताल, कमर्शियल चालू करताल, बरेचदा असं होतं की तुम्हाला थोडंसं जड जातं. मग जड गेल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे बापरे माझं काही खरंच नाही. मग तुम्हाला कोणी जरी सिनियर भेटतं ते म्हणतो अरे तुला एवढी छोटीशी गोष्ट येत नाही. आपल्याला अजून वाईट वाटतं की अरे यार आपल्याला एवढी छोटीशी गोष्ट येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एव्हरी मास्टर वॉज वन्स अ बिगिनर. प्रत्येक मास्टर जो आज तुम्हाला दिसतोय तो पण कधीतरी बिगिनर होता. जो विद्यार्थी आज तुम्हाला खूप अभ्यास करणारा दिसतोय किंवा खूप हुशार दिसतोय त्याची पण सुरुवात तुमच्यासारखीच झाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत पुन्हा म्हणेल मी, कंपेअर करू नका. सुरुवात ही प्रत्येकाची सारखीच असते आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन डेफिनेटली प्रत्येक जण मास्टर होणारच आहे. म्हणून मी पुन्हा सांगतोय की जशी तुमची सुरुवात होते, ज्या पद्धतीने तुम्ही जाताय, ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय, प्रत्येकाने अशाच पद्धतीने केला होता आणि कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर हळूहळू तोच विद्यार्थी जो बिगिनर होता आज तो मास्टर बनला. त्यामुळे त्याचसोबत कंपेअर करणं सोडा. त्याने जी प्रोसेस फॉलो केली ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि ती प्रोसेस हीच आहे की बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत त्याने अभ्यास करत गेला आणि आता हळूहळू जमायला लागलं. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. आता येऊया ॲक्च्युअल स्टडी प्लॅनवर. स्टडी प्लॅन करत असताना मी म्हणलं की 3 कॅटेगरी मी विद्यार्थ्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं मी. पहिल्यांदा बिगिनर, जे एकदम करंट बॅचेसचे विद्यार्थी आहेत, ज्यांचे विक्टर बॅच 8 असेल, विक्टर बॅच 9 असेल, विक्टर बॅच 10 असेल. या पुढच्या टप्प्याटप्प्याने मेन्सपर्यंत तुम्ही कसं करायचं, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये बॅच करायचं आणि प्रॅक्टिस करायची.
बॅच करून होमवर्क करायचा आणि प्रॅक्टिस करायची. ती बॅचमध्ये मी स्वतः तुम्हाला सांगेल कसं करायचं, पुढे पण सांगतोय. फेब्रुवारीमध्ये बॅच प्रॅक्टिस आणि प्रीच्या टेस्ट द्यायच्या. मार्चमध्ये मेन्सच्या बॅच प्रॅक्टिस आणि मेन्सच्या ऑनलाईन टेस्ट द्यायच्या. पण सध्या मी तुम्हाला एवढे 3 महिन्यांचे टार्गेट देत नाही. मी सध्या तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचं टार्गेट देतोय. फेब्रुवारी मार्चचं टार्गेट फक्त मी तुम्हाला आयडिया दिली की मी तुम्हाला कसं घेऊन जाणार आहे, कोणकोणत्या पद्धतीने आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे सक्सेसपर्यंत. तर पहिलं काम डिसेंबरमध्ये तुम्ही काय करायचं, रेग्युलर बॅच अटेंड करा, बॅचचा होमवर्क करा, रेग्युलर टेलिग्राम सेशन आपण चालू करतोय ते करा, आणि जे झालेले टॉपिक आहेत जर वेळ मिळत असेल तर हे रिवाइज करा. अदरवाईज या 3च ॲक्टिव्हिटीज करा, रेग्युलर बॅच, होमवर्क, टेलिग्राम सेशन आणि वेळ मिळाला तर रिव्हिजन सेशन. आता मुद्दा असा आहे की सर आमची तर नेमकीच बॅच चालू झाली, आम्हाला तर मागची रिव्हिजन करायला टॉपिकच नाही, म्हणून तर मी डिसेंबरमध्ये तेच सांगितलं तुम्हाला की फक्त बॅच करा, होमवर्क करा आणि टेलिग्राम सेशन अटेंड करा. वेळ मिळाला तर रिव्हिजन सेशन अटेंड करा, बाकी काही करण्याची गरज नाही. डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी हे. जानेवारीमध्ये तुम्ही काय करायचं, बॅच चालूच आहे, बॅच तुमची चालूच राहणार आहे, होमवर्क करायचं आहे तुम्हाला, टेलिग्राम सेशन करायचे, आणि हळूहळू 1 जानेवारीपासून तुम्ही क्वांटचा ठोकळा स्टार्ट करा. क्वांटच्या ठोकळ्यामध्ये जे टॉपिक तुमच्या बॅचमध्ये झालेत, जसं सिम्प्लिफिकेशन झालं, सिम्प्लिफिकेशनपासून चालू करा, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नंबर सिरीज, ज्या सिक्वेन्सनं टॉपिक क्वांटच्या ठोकळ्यामध्ये आहे त्या सिक्वेन्सने डेफिनेटली चालू करा. आणि इंग्लिश आणि जीएला 1-1.5-2 तास, 1.5-2 तास जसं वेळ मिळेल 1-1 तास जरी सुरुवातीला दिला तरी चालतो. ही गोष्ट जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला करायची आहे. तर क्वांटचा ठोकळा तुम्ही लोकांनी, म्हणजे विजेता बॅच 9-10 असेल किंवा 8 असेल, तुम्ही लोकांनी 8 वाल्यांनी आतापासून चालू केलं तरी चालतं, पण 9-10 वाल्यांनी 1 जानेवारीपासून क्वांटचा ठोकळा जो आहे स्टार्ट करायचा आहे. सध्या तुम्हाला सोडवण्यासाठी काय तुमच्या आडातच नाही तर पोर आहेत यांचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. बिगिनर्ससाठी, लर्नर्स विद्यार्थी, जसं मी म्हणेल विजेता बॅच 6 असेल, विजेता बॅच 7 असेल, विजेता बॅच 8 असेल, 5-6-7 असेल, 5-6-7 किंवा 3-4 किंवा या वर्षभरातले मी विजेता सिरीज पूर्ण म्हणतोय, विजेता सिरीज पूर्ण म्हणतोय, किंवा विक्टर सिरीजचे पण ज्यांच्या आतापर्यंत एकही प्री निघली नाही असे विद्यार्थी. बॅच तर कंप्लीट झाली, अभ्यास पण केला पण प्री नाही निघाली. तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मी ऑफलाईन प्रॅक्टिस करणं रिकमेंड करतोय. 10-15 जानेवारी नंतर तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्या, मेन्सची बॅच करा, प्रॅक्टिस करा, मेन्सची बॅच करा 7 जानेवारीपासून चालू होणारी. त्या बॅचचा होमवर्क, प्रॅक्टिस आणि ऑनलाईन टेस्ट द्या. आणि मार्चमध्ये मेन्सची बॅच, प्रॅक्टिस आणि मेन्सची ऑनलाईन टेस्ट. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला घेऊन जाणार. तुमच्यासाठी हे टार्गेट आहे. पहिलं डिसेंबरमध्ये काय करायचं आहे, डिसेंबरमध्ये तुम्ही टेलिग्राम सेशन अटेंड करा मेंटरशिपवरचे, सोबत क्वांटचा ठोकळा स्टार्ट करून टाका. क्वांटचा ठोकळा स्टार्ट करून टाका आजपासूनच, वॉल्यूम 1. त्यानंतर रिझनिंगचे टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करा, किंवा वर्डे सरांचं जे बुक आहे आपलं क्वांट रिझनिंगचं बुक, ते पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. या 2 गोष्टी क्वांट आणि रिझनिंगसाठी, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशला 1-1 तास डिसेंबर, 1.5 तास, 1-1.5 तास, 1-1.5 तास जसं शक्य होईल तसं द्या. अराउंड 3 तास इथं, 2-3 तास इथं, 1-1.5 तास इथं आणि 3 तास इथं, 3 आणि 3 6 आणि जवळपास 4, जवळपास 10 तासांच्या आसपास 6 प्लॅन तुमचा असला पाहिजे डिसेंबरमध्ये. तेच जानेवारीमध्ये जर तुम्ही गेलात तर जानेवारीमध्ये 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, क्वांटचा ठोकळा वॉल्यूम 1 करायचं असं डेफिनेटली. क्वांटचा ठोकळा वॉल्यूम 1 आफ्टर 10 जानेवारी, बरं का, 10 जानेवारीपर्यंत तेच करायचं आहे. हावाला जो पोर्शन आहे हा 10 जानेवारीनंतर, 10 जानेवारीपर्यंत. 10 जानेवारीनंतर क्वांटचा वॉल्यूम ठोकळा जो आहे वॉल्यूम 1 तो पुन्हा कंटिन्यू करायचा. तो काही 20 दिवसात संपणार नाही तुमच्याकडून, मला माहिती आहे कन्फर्म. त्यानंतर सोबत मेन्सची बॅच, मेन्सचा होमवर्क. ज्या विद्यार्थ्यांच्या मेन्सची बॅचच झाली नाही त्यांनी मेन्सची बॅच आणि मेन्सचा होमवर्क करा. पण ज्या विद्यार्थ्यांची मेन्सची बॅच झालेली आहे अशा लोकांनी बघा मी 2 टप्प्यात म्हणतोय. एक तर मी काय म्हणलं की मेन्सची बॅच आणि मेन्सच्या बॅचचं होमवर्क, मेन्सची बॅच आणि मेन्सच्या बॅचचं होमवर्क हे तुम्हाला करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची मेन्सची बॅच झालेली नाही अशा लोकांनी. पण ज्यांची मेन्सची बॅच ऑलरेडी झाली आहे अशा लोकांनी मेन्सच्या PDF टास्क एक सॉल्व्ह करा. हे कुठे मिळेल, सारथी मेंटरशिप ग्रुपवर. सारथी मेंटरशिप ग्रुपवर याच्या मेन्सच्या PDF टास्क येतात 10 जानेवारीनंतर, त्या टप्प्याटप्प्याने चालू करा. ठीक आहे, कारण तेव्हा रिजनिंगचा पार्ट संपलेला असेल. रिजनिंग 10 जानेवारीपर्यंत रिजनिंग संपून टाका आणि हळूहळू एक प्रीची ऑनलाईन टेस्ट देणं चालू करा SBI क्लर्कची. कधी 10 जानेवारीनंतर. आणि इंग्लिश आणि जीएला जे पहिले 1 तास 1.5 तास द्यायची तुम्ही, आता 2 तास द्या. आता 2 तास द्या, म्हणजे इथं 4 तास, इकडे 1 5 तास, इकडे 1.5 तास, सपोज 2 तास पकडू, 6 तास, 6 त्यानंतर इथं 2 8 आणि जवळपास 3 11, असं 10-11 तासांचा प्लॅन हा जानेवारीमध्ये तुमचा असला पाहिजे 1 फेब्रुवारीपर्यंत. 1 फेब्रुवारीला वेगळा प्लॅन तुमच्यासाठी येईल. आता अशी विद्यार्थी बघा ज्यांची ॲटलिस्ट 71 प्री पास झालात तुम्ही, 71 प्री पास झालात, तुम्हाला म्हणतोय मी चॅम्पियन स्टुडंट्स. तुम्ही डिसेंबरमध्ये काय करायचं, ऑफलाईन प्रॅक्टिस, ऑनलाईन टेस्ट. जानेवारीमध्ये काय करायचं, मेन्सचे लेक्चर्स किंवा मेन्सची आणि प्रीची ऑनलाईन टेस्ट. मेन्सचे लेक्चर, मेन्सची ऑनलाईन टेस्ट. आता बॅच पण करू शकता, लेक्चर करू शकता
किंवा PDF सॉल्व्ह करू शकता. मी डिटेलमध्ये सांगतो. फेब्रुवारीमध्ये तुम्ही करायचं प्रीची टेस्ट आणि मेन्सच्या PDF, आणि मार्चमध्ये मेन्सच्या सेक्शनल टेस्ट आणि जनरल अवेअरनेस इंग्लिश या पद्धतीने. बघा तुम्ही डिसेंबरमध्ये काय करायचं, डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही रोज एक प्रीची टेस्ट द्या. कोणते विद्यार्थी 15 जानेवारीपर्यंत, डिसेंबर पासून 15 जानेवारीपर्यंत कोणते विद्यार्थी, चॅम्पियन्सवाले विद्यार्थी, तुम्ही रोज एक प्रीची ऑनलाईन टेस्ट आणि ॲनालिसिस करा. टॉपिक वाईज समजा तुम्हाला असं वाटतं की यार मी प्रीची टेस्ट दिली पण मला पाहिजे तसा मनासारखा पर्सेंटेज आला नाही, मग एखादा टॉपिक तुमचा वीक आहे तर त्या टॉपिकची प्रॅक्टिस करू शकता. समजा तुमचा DI वीक आहे, मग क्वांटच्या ठोकळ्यामधून DI करा. समजा तुम्हाला रॉंग नंबर सिरीज अवघड जातं, मग क्वांटच्या ठोकळ्यामधून रॉंग नंबर सिरीज करा. समजा तुम्हाला अप्रॉक्सिमेशन अवघड जातं, मग क्वांटच्या ठोकळ्यामधून अप्रॉक्सिमेशन करा. केसलेट अवघड जातं, असं टॉपिक वाईज रिव्हिजन करा. मग याला तुम्हाला अराउंड 2 तास लागतील, याला अराउंड 2 तास, 2 आणि 2 4 तास झाले. त्यानंतर मेन्सची PDF, सारथी मेंटरशिप ग्रुप 1 किंवा 2, अराउंड याला आपण 2 तास पकडूया, हे झाले 6 तास. आणि जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशला 2-2 तास, अशा हिशोबाने 4, 6 आणि 4 10 तास. कोणते विद्यार्थी अचिव्हर सिरीज असेल किंवा विक्टर सिरीजचे पण तुमच्या माग यावर्षी कुठल्या कुठल्या प्री निघाल्या, चांगला अभ्यास तुमचा चालू आहे, मोमेंटम तुमच्याकडे आहे, तर 15 जानेवारीपर्यंत तुम्ही असं करायचं. 15 जानेवारीपर्यंत, 15 जानेवारी नंतर तुम्ही काय करायचं, तोपर्यंत क्वांटचा ठोकळा 2 येईल, सेकंड एडिशन आपली येऊन जाईल. त्यानंतर मग क्वांटचा ठोकळा 2, मेन्सची PDF टास्क, आणि हळूहळू क्वांटच्या सेक्शनल टेस्ट चालू करायच्या अल्टरनेट डेला. सेक्शनल टेस्ट अल्टरनेट डेला, आज क्वांट उद्या येणार, आज क्वांट उद्या येणार. सोबत सोबत SBI क्लर्क प्रीची ऑनलाईन टेस्ट ती 15 जानेवारी नंतर पण चालू ठेवायची. आणि इंग्लिश जनरल अवेअरनेस 2 तास इच. या पद्धतीने क्वांटचा ठोकळा वॉल्यूम 2, मेन्सच्या PDF 1, क्वांट आणि येणारची सेक्शनल टेस्ट, SBI क्लर्क प्री ऑनलाईन टेस्ट आणि जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशला 2-2 तास. तर अशा हिशोबाने जे हे प्रत्येक कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला स्टडी प्लॅन बनवून दिला. आता हाच प्लॅन फक्त प्रामाणिकपणे फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, याच्यानंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. हाच प्लॅन तुमचं फायनल सिलेक्शनपर्यंत तुम्हाला पोहोचून देईल, हा माझा शब्द आहे. 1 डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्याचा पूर्ण प्लॅन जो आहे हा मी तुम्हाला आखून दिला. आता पुढचा प्लॅन जो आहे हा आपण जानेवारीमध्ये घेऊन येणार नाही. आता आपण जानेवारीच्या एंडिंगला फेब्रुवारी महिन्यासाठी वेगळा प्लॅन मी तुम्हाला घेऊन येईल. बाकी जानेवारीमध्ये पुन्हा याला रिमाइंड करून देईल आणि हाच प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. ठीक आहे, तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लॅन फॉलो करा प्रामाणिकपणे. काय करायचं ते सांगितलं, कसं करायचं ते सांगितलं, कुठून करायचं ते सांगितलं, आता कोणत्या चुका टाळायच्या ते सांगितलं, काय करू नये हे सुद्धा सांगितलं, काय करावं हे पण सांगितलं. एवढं सगळं आता सांगितलंय. आता तुमच्या हातात आहे कसं करायचं, काय करायचं. माझ्या एंडनं मी पूर्ण तुम्हाला प्लॅन दिला. आता प्रामाणिकपणे फॉलो करा, सिलेक्शन मिळवा. यावर्षी पुन्हा सांगतो, यावर्षी पूर्ण फायनल सिलेक्शन तुमचं SBI क्लर्कमध्येच झालं पाहिजे. सुरुवात आपली धडाकेदार झाली पाहिजे असं टार्गेट ठेवा आणि मिळवा सिलेक्शन. धन्यवाद.